डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारी स्वीकृती भाषणानं आज अमेरिकेतील मिल्वॉकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता झाली। विजयाचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा दिला। याबाबत माहिती देत आहेत आमचे अमेरिकेतील विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर। डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाने रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनाचा समारोप झाला। मी सत्तेवर आल्यानंतर मी अमेरिका ग्रेट कशी पुन्हा करणार आहे किंवा अमेरिका फर्स्ट हे धोरण कसं राबवणार आहे हे त्यांनी सांगितलं। हे करत असताना त्यांनी बायडन यांच्या धोरणावरच्या अनेक बाबींवर टीका केली। महागाई वाढलेली आहे, सर्वसामान्यांचं जीवन अतिशय मुश्किल झालेलं आहे, ग्रोसरीचं बिल वाढलेलं आहे। मी आल्यानंतर हे सगळं आता पूर्णपणे बदलणार आहे। पहिल्या दिवसापासून तुम्हाला बदल दिसेल। इन्फ्लेशन जे आहे, महागाई आहे, ते मी पहिल्यांदा कमी करणार आहे। इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर आहे ते कमी करणार आहे। एनर्जीचं बिल तुमचं कमी होणार आहे। अर्थात त्यांचा या भाषणातला अधिक भर होता तो इलिगल इमिग्रेशनवर होता। दक्षिण सीमेवर जे मोठ्या प्रमाणावर इलिगल इमिग्रेशन होतं आहे त्याला मी आळा घालणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं। स्थलांतरांविषयी त्यांची जी भूमिका आहे ती काही नवीन नाहीये। हे स्थलांतरित क्रिमिनल आहेत, गँगस्टर्स आहेत याचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला आणि या स्थलांतरितांचं मी डिपोर्टेशन करणार आहे पहिल्या दिवसापासून मी सत्तेवर आल्यानंतरच्या।